आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरती आपलं उपोषण सुरू केलंय आणि याच पार्श्वभूमीवर आता राज्यभरातून मराठा आंदोलक हे आझाद मैदान या ठिकाणी जमा होत आहेत आणि आता सीएसएमटी स्थानकावर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झाल्याची माहिती सध्या समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आपण पाहतोय की आज सकाळपासूनच मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईमध्ये दाखल होत आहे आणि यातच आता सीएसएमटी स्थानकावरती मोठी गर्दी झाली आहे। काय अधिक अपडेट? अंकिता, सर्व मराठा आंदोलक हे आझाद मैदान या ठिकाणासाठी निघाले तर होते, पण मात्र आझाद मैदान या ठिकाणी पोहोचूच शकत नाहीयेत कारण की जरांगे येण्याच्या आधीच जे आहे ते आझाद मैदान हे तुडुंब भरलं होतं आणि आता ही सर्व गर्दी, कारण की काही वेळ आधी पाऊस देखील आला होता, त्यामुळे ही सगळी गर्दी जी आहे सीएसएमटी स्थानकामध्ये आली। इकडची दृश्य मी तुम्हाला दाखवू इच्छितो कशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला दिसून येत आहे। सर्व मराठा बांधव जे आहेत त्या ठिकाणी एकवटलेले दिसून येत आहेत। अर्थातच सीएसएमटी स्थानक हे आता मुंबईकरांचं नाही तर मराठ्यांचं झालंय अशी बोलण्यास हरकत नाहीये, कारण की जिथे जाल तिथे मराठा बांधव जे आहेत ते दिसून येत आहेत। ज्या ठिकाणी नजर जाईल त्या ठिकाणी सर्व मराठा आंदोलक जे आहेत तेच दिसून येत आहेत। अगदी मुंबईच्या सर्व कानाकोपऱ्यात जे आहे सीएसएमटीच्या अशाच पद्धतीचं चित्र जे आहे ते दिसून येत आहे आणि अर्थातच सर्व जरांगे पाटील यांच्या मदतीसाठी जे आहेत यांचं आंदोलन जे त्यांनी छेडलेलं आहे आझाद मैदान या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यासाठी हे तिथे आलेले आहेत। सोबतच या ठिकाणी सर्व मराठा बांधव जे आहेत ते तर जमलेले आहेत, पण मात्र बसून देखील आहेत त्या ठिकाणावर, बसून देखील आहेत त्या ठिकाणावर आणि सोबतच या ठिकाणी त्यांच्यासाठी वेगवेगळे हलगी वाजवण्याचं असेल किंवा मग आता दुपारची वेळ आहे जेवणाची देखील त्यांनी ट्रकमध्येच जी आहे ते सोय करताना दिसून आले होते। काहीसं वेगळंच चित्र आज मुंबईमध्ये पुन्हा एकदा दिसून येत आहे, कारण की मुकमोर्चा देखील निघाला होता। मुकमोर्चाच्या वेळेस देखील अशाच पद्धतीचं काहीसं चित्र मुंबईमध्ये दिसून आलं होतं। बघू शकतो या ठिकाणी आराम करत आहेत, काही बसलेले आहेत या ठिकाणी आणि अर्थातच विश्रांतीची वेळ आहे, कारण की मागील 2 दिवसांपासून हे सर्व मराठा आंदोलक जे आहेत या ठिकाणी आले होते, कारण की ऊन असेल किंवा वारा असेल किंवा अजून काही असेल तर मग अशा पद्धतीने ही लोक जी आहेत सर्व प्रवास करताना या ठिकाणी दिसून अनेक इच्छुक आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी आणि त्यासाठी ते माझ्यापुढे विनंती देखील करत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया, पण त्याआधी ही खास चित्र जी आहेत ती आपण आपल्या चॅनलवर बघू शकतोय कशा पद्धतीने या ठिकाणी आहेत। सोबतच या ठिकाणी सर्व गोष्टींची देखरेख करण्यासाठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहेत। सोबतच रेल्वे पोलीस फोर्स म्हणजे आरपीएफ हे देखील या ठिकाणी तैनात आहेत। तुम्ही स्टेशनचा हा जर भाग बघितला तर हा असा दिसतोय, पण दुसरीकडे मात्र समजा ट्रेनच्या बाजूची स्थिती बघितली तर ती देखील अशाच पद्धतीने आपल्याला दिसून येत आहे, कारण की जिथे जाल तिकडे मराठा बांधव दिसून येत आहेत आणि सोबतच आता पण बघू शकतोय पाटील पाटील अशा पद्धतीने घोषणा देत आहेत, कारण की जरांगे पाटील यांनी हे मराठा समाजासाठी जे आरक्षण जे घेतलेलं आहे ते आता कुठेतरी आरक्षण घेऊनच मुंबईतनं जाणार अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर येताना दिसून येत आहेत, कारण की अर्थातच या आंदोलनाला संध्याकाळपर्यंत एक वेगळं काहीचं चित्र दिसून येऊ शकतं। सरकारचं शिष्टमंडळ हे तर भेटण्यासाठी येणारच आहे, पण मात्र शिष्टमंडळ जरी असलं तरी देखील आता सध्या स्थानकावरची स्थिती कशी आहे हे आपण बघू शकतो आहे। अर्थातच समजा या ठिकाणी मराठ्यांच्या आंदोलनासाठी पाठिंबा जो आहे तो मराठ्यांनी जाहीर जो आहे आधीपासून केला तर होता, पण तरी देखील मात्र आता या ठिकाणी सर्व आंदोलक जे आहेत सीएसटी स्थानकावर बघू शकतो कशा पद्धतीने आलेले आहेत। सोबत मनोरंजनाचा एक कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। हलगी जी आहे ती आणण्यात आली आहे, ढोलकी जी आहे ती या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि ही दृश्य जी आहेत ही काहीशी वेगळी आहेत जी आजपर्यंत मी पण या ठिकाणी बघितलेली नव्हती। सीएसटी स्थानक आहे हे, सीएसटी स्थानकावरची ही दृश्य जी आहेत ती आपण बघू शकतो आहे कशा पद्धतीने आहेत। मराठ्यांचं आंदोलन, मराठ्यांचं भगवं वादळ जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे आणि अशामध्येच हे चित्र जे आहे हे आपण बघू शकतोय। सोबतच या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं नागरिक इथे जमलेले आहेत, आरक्षण घेऊनच जाणार, सरकार विरोधात टीका करताना दिसून येत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात टीका करताना दिसून येत आहेत, पण मात्र सगळ्यांच्या मनात एकच भावना आहे आरक्षणाची, सगळ्यांच्या मनात एकच आहे मनोज जरांगे पाटील। मागील 2 वर्षांपासून ज्या पद्धतीने त्यांनी लढा दिलेला आहे त्या लढ्याला प्रत्येक महिन्यात एक नवीन वाटचाल जी आहे ती दिसून येते आणि त्या वाटचालनुसारच असं काहीसं चित्र आज मुंबई या ठिकाणी दिसून येत आहे। अर्थातच बघायला गेलं तर अनेक लोकप्रतिनिधी जे आहेत ते पण भेटायला येत आहेत।
त्याचसोबत लोकप्रतिनिधी जरी असतील तरी सरकारमधनं काही लोक जी आहेत ती देखील संध्याकाळी आज भेट घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचणार आहेत. बघू शकतो कशा पद्धतीने सर्व एक्साइटेड आहेत या ठिकाणी, कारण की हे देखील सर्व नागरिक आपल्या समाजामधले इतकी मोठे बांधव आहेत हे बघायला या ठिकाणी त्यांना देखील एक नवीचं काहीचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे. प्रत्येक ठिकाणी जे आहे अशाच पद्धतीचं चित्र जे आहे अंकिता आपण बघू शकतो. हे विशेष दृश्य जे आहेत CST स्थानकावरची. अर्थातच मुंबईकर मात्र यामध्ये दिसत नाही. एकीकडे गणेशोत्सव सुरू आहे आणि मात्र दुसरीकडे CST स्टेशनवर जो आहे मराठ्यांनी ताबा घेतला आहे. अशा पद्धतीने विश्रांती या ठिकाणी करतायत, मनोरंजन करताना दिसून येत आहेत, नृत्य करताना दिसून येत आहेत, कारण की या ठिकाणी हलगी जी आहे ती आणण्यात आलेली आहे आणि त्याचसाठी हे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी कशा पद्धतीने दिसत आहेत आपण बघू शकतो अंकिता. ही खास दृश्य जी आपल्याला आता CST स्थानकावरनं माझ्यासोबत माझा व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख हा देखील हे सर्व जे क्षण आहेत ते देखील तो अनुभवतोय. त्याच्या कॅमेरामध्ये टिपताना जो आहे दिसून येत आहे. कुठल्याही कोपऱ्यात जा स्थानकाच्या किंवा मग CSTच्या अशाच पद्धतीचं दृश्य जे आहे ते दिसून येत आहे. सोबतच या ठिकाणी अनेक इतर जे आहेत आपले सहकारी जे आहेत ते देखील उपस्थित आहेत आणि या प्लॅटफॉर्मच्या दिशेला काहीसं आपण थोडं जाऊया. प्लॅटफॉर्मच्या दिशेला आपण थोडं जाण्याचा प्रयत्न करू. प्लॅटफॉर्मवर कशा पद्धतीचे दृश्य आहेत हे देखील पाहण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण करूया. अर्थातच माझ्यासमोर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 आहे, जे हार्बर लाईनच्या महत्त्वाचे प्लॅटफॉर्म CST स्थानकावरचे मानले जातात आणि इकडची ही दृश्य जी आहेत ती देखील आपण बघू शकतो. कशी तुडुंब गर्दी जी आहे ती सध्या या ठिकाणी झालेली आहे. मराठा बांधव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या ठिकाणी जमलेले दिसून येत आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी सरकारला जे आहे सकारात्मकपणे विचार करण्यास भाग पाडण्यासाठी एवढी मोठी गर्दी जी आहे ती आता पाडणार आहे आणि त्यामुळे मराठ्यांचं जे आहे कुठेतरी भलं होईल. कारण की गणेशोत्सव एकीकडे सुरू आहे, गणपती महाराजांचा गणेशाचा आशीर्वाद जो आहे तो देखील या नागरिकांसोबत आहे आणि सोबतच या आशीर्वाद जरी असला तरी देखील या लढ्याला यश मिळण्यासाठी प्रत्येक मराठा जो आहे तोच असेल. कारण की एक मराठा लाख मराठा ही आहाक जी अनेक वर्ष आधी देण्यात आली होती त्याच्यासाठी एक नवीन जे आहे एक नवीन इतिहास जो आहे तो नोंदवला जाणार आहे आज. कारण की एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत, मुंबईमध्ये जमलेले आहेत. आझाद मैदान हे अपुरं पडलेलं आहे. संपूर्ण मुंबईमध्ये जे आहे सध्या गणेशोत्सवाची धूम आहे आणि अशामध्ये मुंबईच्या एका कोपऱ्यामध्ये जे आहे अशाच पद्धतीने जी आहे गर्दी जी आहे ती दिसून येत आहे. बघू शकतो उत्साह. तर ही दृश्य आपण पाहत होतो. CSMT स्थानकावरची संपूर्ण स्थानक आज या मराठा आंदोलकांनी भरून गेल्याचं दिसून येतंय. या ठिकाणी या आंदोलकांकडून खरं तर हलगी वाजवत आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे. आझाद मैदानावरती अगदी सकाळपासूनच हे आंदोलक जमायला सुरुवात झाली होती आणि काही वेळातच हे आझाद मैदान या आंदोलकांनी पूर्णपणे भरून गेलं होतं आणि त्यानंतर आता हा सगळा जो परिसर आहे तो सगळा परिसर या मराठा आंदोलकांनी व्यापला गेल्याचं सध्या पाहायला मिळतंय. आता या सगळ्याचा परिणाम प्रशासनावर त्याचबरोबर रेल्वे वाहतुकीवर कशा पद्धतीनं होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर CSMT स्थानकावर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. तर आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता उपोषणाला बसलेत. तर ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर जरांगे हे ठाम असल्याचं पाहायला मिळालंय. त्याचबरोबर सकाळपासूनच या मराठा आंदोलकांमध्ये देखील हीच भूमिका आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, आरक्षणाचा GR निघत नाही तोपर्यंत आम्ही या उपोषण स्थळावरून हटणार नाही अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी देखील घेतली आहे.